अजित पवार यांच्या अचानक जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दात आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक नेते मंडळींनी श्रद्धांजली अर्पण केली। अजित पवार हे दिलदार आणि सर्वसामान्यांशी आपुलकीनं वागणारं व्यक्तिमत्व होतं। एक धाडसी, स्पष्ट वक्ते आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती। राजकारणात त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आणि निर्णयक्षम नेतृत्वाचं दर्शन घडवलं। मंत्रिपदावर कार्यरत असताना त्यांनी कोणत्याही बाबतीत भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। विकास कामे, प्रशासनावर पकड आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची त्यांची तळमळ नेहमीच उल्लेखनीय राहिली। अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असून या घटनेमुळं संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे। त्यांच्या कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना करत आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा महानगरपालिकेतील गटनेते नूतन नगरसेवक अमोल शिंदे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते अनिल कुमार भटकर, DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी भावपूर्ण शब्दात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। केवळ महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या ज्या युवक होतं, ज्या युवकांचं त्यांनी स्वतः स्थान होतं, एक आपलासा वाटणारा नेता, हवाहवासा वाटणारा नेता आज अचानकपणे निघून गेल्यामुळं आज एक प्रकारची मोठी पोकळी या राज्यामध्ये पसरली आहे। जो स्पष्ट वक्ता होता, जे काम होत आहे म्हणलं की 100% काम करणारा आणि ज्यांनी आपलं काम विकासापासूनच सुरुवात केलेला आणि त्याचं एक त्यांचे भाषणं बघितलं तर त्यांच्या सातत्याने एक चांगला वक्ता म्हणून त्यांचं हे ख्याती होती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर एवढी श्रद्धा होती की आणि त्या कार्यकर्त्यांना सांभाळून येणारा असा एक चांगला नेता आज या आपल्या महाराष्ट्रातून निघून गेला। महाराष्ट्रामध्ये ते फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी न भरून घेण्यासारखी पोकळी निर्माण झालेली आहे। आज अनेक त्यांचे कार्यकर्ते, अनेक त्यांच्या पक्षाच्या लोकांना आज एवढी मोठी पोकळी भरणं हा फार अवघड प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी आज ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की या त्यांच्या आत्म्यास शांती मिळो व त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या पक्षाला बळ देण्याचं काम ईश्वर करो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात जे दुर्दैवी मृत्यू झाला आहे, संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरून गेलेला आहे। सोलापुरात मागच्याच महिन्यामध्ये जे महापालिकेचं इलेक्शन झालं त्यामध्ये अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही लोकांसमोर गेलो। अजितदादांचा काय करिश्मा आहे सगळ्यांनी बघितलेला आहे। अतिशय ताकदीचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी त्यांच्या कार्यात काम केलेलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड मोठ्या प्रमाणात हळहळला आहे। एक महाराष्ट्राचं धुरंधर नेतृत्व या महाराष्ट्राने गमावलं आहे अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची आहे। ही जी घटना घडली आहे त्याच्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ही पोकळी भरून निघणार नाही इतकं मोठं नुकसान पवार परिवाराचं, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचं झालेलं आहे। या सगळ्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत। खरंच या घटनेने महाराष्ट्र शून्य करून टाकलेलं आहे। त्याच्याबरोबर एकूण टोटल 6 लोक त्या ठिकाणी निधन पावली। महाराष्ट्रामध्ये पक्षविरहित एक नेतृत्व म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा, मग देवेंद्रजी फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील, यांच्या बरोबर गळ्यात गळे घालून या ठिकाणी एक नेटकं सरकार निश्चितपणे घेऊन जाणारं एक नेतृत्व आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक लाडकी बहीण योजना जी आणली त्याचं खरोखर श्रेय माननीय अजितदादांना जातं आणि या महाराष्ट्रातल्या या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज पोरके झाले असं या ठिकाणी वाटतं आणि खरोखरच अजितदादासारखं एक कणखर आणि उत्तम प्रशासक म्हणजे अधिकाऱ्यांवर पकड कशी असावी राज्यकर्त्याची ते त्यांच्याकडे बघून शिकावं असं एक नेतृत्व या ठिकाणी हरपलं। महाराष्ट्र या ठिकाणी पोरकं झालं असं या ठिकाणी मी त्यांना शब्दांची सुमनांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांवर जो आघात झालाय यातून ते सावरून
पुन्हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे निघावं अशा मनापासून या ठिकाणी त्यांना विनंती करतो. सारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला मोठं आज जे मी काय आहे अनिल कुमार होटकर सर ते अजितदादांमुळे आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी जर मोठं करत असतील तर आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी पूर्ण राजकीय जीवनाचा म्हणला तर काळा दिवस ठरला आहे. हे एवढं मोठं दुःखाचं पूर्ण जे डोंगर कोसळले ते महाराष्ट्र राज्यावर कोसळलेलं आहे आणि माझ्यासारखे जे कार्यकर्ते आहेत लहान छोटे मोठेसे त्यांना मोठं करण्याचं जर श्रेय कुणाला जात असेल तर मान्य श्री कैलासवासी अजितदादा पवार यांना जात आहे. आणि हा जो दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियावर कोसळलाय मग देव ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना देवानी शक्ती द्यावी आणि त्यांची जी पिढी आहे भविष्यात त्यांनी मोठं राजकीय पुढं वारसा अजितदादांचा चालवावं व आमच्या सारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना पुढं त्यांनी न्याय मिळवून द्यावा असंच मी त्यांना विनंती करतो. दादा म्हणजे एक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांचा प्रत्येक समाजाचा विचार करणारे अजितदादा पवार होते. त्याने गेल्याने तो महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तो इतका मोठा आहे की ते आपण व्यक्त करू शकणार नाही. कारण दादा म्हणजे एक विचाराची धारा होती. दादा या महाराष्ट्राचे अर्थसंकल्प 11 वेळा चालवलेले दादा होते. दादा ह्या महाराष्ट्रातला कानाकोपरा दादा ओळखून होते. ह्या महाराष्ट्राच्या जे काही अडीअडचणी होत्या दादा इतकं कोणालाच माहीत नव्हतं आणि दादा गेल्याने हा महाराष्ट्राचा विकास दादाच्या मुळे झालेला आहे. आणि खरोखरच आज अजितदादा पवार गेल्याने जो दुःख महाराष्ट्रातल्या सर्वच बंधू भगिनीला झालेला आहे अशा या दादांना माझ्या कोटी कोटी प्रणाम. खरोखरच म्हणजे बोलायला शब्द नाहीत. दादा असं वाटलं नव्हतं दादा की आपण अचानक असे महाराष्ट्राला पुकळ करून जाचाल व महाराष्ट्राला सोडून जाचाल. खरोखरच आपल्या कार्याला सलाम आहे दादा. आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकणार